हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि स्पेशल तलाठी भरतीसाठी सामान्य ज्ञानावर आधारित बनवलेला हा माझा 16वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 15 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतर व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि या व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न घेत आहे ते सर्वच्या सर्व प्रश्न वित्त विभागामार्फत लेखालिपीच्या पदासाठी महापरीक्षा पोर्टलने 1 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता जो पेपर घेतला त्या पेपरमध्ये आलेलेच प्रश्न जशास तसे घेत आहे, जेणेकरून प्रश्न कसे येतात हे विद्यार्थ्यांना कळेल ही याच्या पाठीमागची भूमिका आहे. चला तर मग या व्हिडिओमधला पहिला प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोण बांगलादेशाचे पंतप्रधानपद सलग तिसऱ्यांदा मिळवण्यात यशस्वी झाले? तर शेख हसीना ह्या बांगलादेशाचे पंतप्रधानपद तिसऱ्यांदा मिळवण्यात यशस्वी झाल्या, की शेख हसीना या बांगलादेशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त बळी मिळवणारा गोलंदाज कोण? तर त्याचं उत्तर आहे मुथय्या मुरलीधरन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बळी मिळवणारा गोलंदाज आहे, मुथय्या मुरलीधरन. आणि मुथय्या मुरलीधरन हा श्रीलंकेचा गोलंदाज आहे. डिसेंबर 2018मध्ये मेक्सिकोचे 58वे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? तर डिसेंबर 2018मध्ये मेक्सिकोचे 58वे राष्ट्रपती म्हणून अँड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर यांनी शपथ घेतलेली आहे. डी त्याचं उत्तर आहे. अँड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर हे त्याचं उत्तर आहे. कोणत्या खेळाडूला दुखापतीमुळे टाटा ओपन महाराष्ट्र 2019 मधून जबरदस्तीने बाहेर पडावे लागले? तर याचं उत्तर आहे मारिन सिलिक. या खेळाडूला दुखापतीमुळे टाटा ओपन महाराष्ट्र 2019 मधून जबरदस्तीने बाहेर पडावे लागले. खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे? तर आपलं जे महावाळवंट आहे राजस्थानमध्ये तो शुष्क स्थळ आहे. मग दिलेल्या पर्यायापैकी राजस्थानमध्ये जैसलमेर येतं, म्हणून याचं उत्तर आहे डी, की दिलेल्या पर्यायांपैकी जैसलमेर हे भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे येणाऱ्या T20 मुंबई लीगचे ब्रँड ॲम्बॅसेडर पद कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे? तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे T20 मुंबई लीगचे ब्रँड ॲम्बॅसेडर पद सचिन तेंडुलकर यांना पुरस्कृत करण्यात आले आहे, की मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे येणाऱ्या T20 मुंबई लीगचे ब्रँड ॲम्बॅसेडर पद सचिन तेंडुलकर यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. 3 स्तरीय पंचायत राज प्रणालीच्या मध्यवर्ती स्तरास अंचल समिती दूर करण्यासाठी आणि राज्यात 2 स्तरीय व्यवस्था करण्यासाठी अलीकडे या राज्यात दुरुस्ती विधेयक 2018 पारित करण्यात आले, ज्यात 2 स्तरीय पंचायत राज होते. तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश, की 2018मध्ये अरुणाचल प्रदेशने द्विस्तरीय पंचायत राजचा स्वीकार केला. त्याच्या आधी अरुणाचल प्रदेशमध्ये 3 स्तरीय पंचायत राज होते. राष्ट्रकुल स्पर्धेत जिम्नॅस्टिकचे पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू डॅश डॅश ही आहे. तर राष्ट्रकुल स्पर्धेत जिम्नॅस्टिकचे पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू दीपा करमाळकर ही आहे. डी त्याचं उत्तर आहे दीपा करमाळकर. 2013मध्ये बाल साहित्यासाठी शशिकलाताई आगाशे पुरस्कार कोणी जिंकला? तर 2013मध्ये बाल साहित्यासाठी शशिकलाताई आगाशे पुरस्कार कविता महाजन यांनी जिंकला. कविता महाजन हे त्याचं उत्तर आहे. 2017मध्ये महिला क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात भरणार आहे? तर 2017मध्ये महिला क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा इंग्लंड या देशामध्ये भरणार आहे, की 2017मध्ये महिला क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा इंग्लंड या देशामध्ये भरणार आहे. भारतात पहिल्या निवडणुका कधी घेण्यात आल्या? तर भारतामध्ये पहिल्या निवडणुका दिलेल्या पर्यायानुसार 1951मध्ये घेण्यात आल्या. ॲक्च्युली त्या निवडणुका 1951 आणि 1952 अशा चालल्या होत्या. तर दिलेल्या पर्यायामध्ये 1951च आहे, म्हणून त्याचं उत्तर 1951, की भारतात पहिल्या निवडणुका 1951मध्ये घेण्यात आल्या. खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे? तर जयप्रकाश नारायण हेच लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत. जयप्रकाश नारायण हे लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांना JP सुद्धा म्हटले जातं.
भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कुठे झाली? तर भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही मुंबई या ठिकाणी झाली. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईमधील गवालिया टँक मैदानावर भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली. आणि वरचा जयप्रकाश नारायण यांचा प्रश्न आणि हा प्रश्न, हे दोन्ही प्रश्न विठ्ठल जोशी सरांच्या इतिहासच्या पुस्तकामध्ये आहेत. PIN पिनचा विस्तार आहे. तर पिन म्हणजेच पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. पिन म्हणजेच पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. यालाच पिनचा दुसरा पण एक लॉंग फॉर्म आहे, पोस्टल इन्फॉर्मेशन नंबर. तर हे दोन्ही पण माहिती असू द्या. सॉरी, मी पिन म्हणजे पोस्टल इन्फॉर्मेशन नंबर म्हणलो, तसं नाही, पोस्टल इंडेक्स नंबर असं आहे ते. आणि बँकेमध्ये पिन म्हणजे पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर आणि पोस्टामध्ये पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर. कोणता देश ओपेक सोडल्यामुळे कार्टेल सोडणारा पहिला मध्यपूर्व देश बनला आहे? तर याचं उत्तर आहे कतार. की कतार हा देश ओपेक सोडल्यामुळे कार्टेल सोडणारा पहिला मध्यपूर्व देश बनला आहे. भारतातील सर्वाधिक कार्यकाळ भूषवणारे मुख्यमंत्री कोण? तर सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग हे भारतातील सर्वाधिक कार्यकाळ भूषवणारे मुख्यमंत्री होत. पवनकुमार चामलिंग हे सिक्कीमचे मुख्यमंत्री भारतातील सर्वाधिक कार्यकाळ भूषवणारे मुख्यमंत्री होत. नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेचे सदस्य कोण होते? तर ब्रिक्स म्हणजेच BRICS या परिषदेचे सदस्य आहेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स या संघटनेचे सदस्य आहेत. B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना, S म्हणजे साऊथ आफ्रिका. बँक नोटवर स्वाक्षरी केलेले एकमेव भारतीय पंतप्रधान डॅश डॅश हे होत. तर याचं उत्तर आहे मनमोहन सिंग. म्हणजे बँक नोटवर स्वाक्षरी केलेले एकमेव भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग हे होत. खालीलपैकी कोणते हाड मानवी मानेशी संबंधित आहे? तर ॲटलास हे हाड मानवी मानेशी संबंधित आहे. ॲटलास हे हाड मानवी मानेशी संबंधित आहे. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. तर जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो. विजेच्या दिव्यातील फिलामेंट डॅश डॅश याची केलेली असते. तर विजेच्या दिव्यातील फिलामेंट टंगस्टन या धातूपासून बनवलेली असते. विजेच्या दिव्यातील फिलामेंट टंगस्टन या धातूपासून बनवलेली असते. 34वे प्रियदर्शनी वार्षिक साहित्य संमेलन वार्षिक साहित्य डॅश डॅश येथे भरवले गेले होते. तर 34वे प्रियदर्शनी वार्षिक साहित्य मुंबई येथे भरवले गेले होते. 34वे प्रियदर्शनी वार्षिक साहित्य मुंबई येथे भरवले गेले होते. नुकत्याच आलेल्या जागतिक संपत्ती अहवालानुसार भारतातील सगळ्यात श्रीमंत शहर कोणते? तर मुंबई हे भारतातील सगळ्यात श्रीमंत शहर आहे. मुंबई हे भारतातील सगळ्यात श्रीमंत शहर आहे आणि मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. 10 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे स्थान? तर महाराष्ट्रामध्ये ह्या स्पर्धा झाल्या. 10 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे स्थान महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये या स्पर्धा झाल्या. विदेशी व्यवहारांसाठी अधिकृत डीलर कोण निवडतात? तर विदेशी व्यवहारांसाठी अधिकृत डीलर भारतीय रिझर्व्ह बँक निवडते. विदेशी व्यवहारासाठी अधिकृत डीलर भारतीय रिझर्व्ह बँक निवडते. खालीलपैकी कोणते शहर मिनी मुंबई म्हणून प्रसिद्ध आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील इंदोर हे शहर मिनी मुंबई म्हणून प्रसिद्ध आहे. इंदोर हे शहर मिनी मुंबई म्हणून प्रसिद्ध आहे. अन्न चावण्याकरिता कोणत्या प्रकारच्या दातांचा उपयोग केला जातो? तर अन्न चावण्याकरिता दाढ या प्रकारच्या दातांचा उपयोग केला जातो. अन्न चावण्याकरिता दाढ या प्रकारच्या दातांचा उपयोग केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, साथियन ज्ञानशेखरण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर साथियन ज्ञानशेखरण हा टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. साथियन ज्ञानशेखरण हा टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. बी त्याचं उत्तर आहे. पंचायत कंसामध्ये अनुसूचित क्षेत्रातील विस्तार कायदा PESA च्या तरतुदी ज्या 5व्या अनुसूचित क्षेत्रात काही सुधारणा आणि अपवादांसह घटनेच्या IX भागास विस्तारित करतात मध्ये अधिनियमित केल्या होत्या? तर त्याचं उत्तर आहे 1996 मध्ये त्या अधिनियमित केल्या होत्या. 1996 हे त्याचं उत्तर आहे.
तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित ॲक्च्युअल आलेल्या परीक्षेला जे प्रश्न आले होते तेच पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.